रात्र खूप शांत होती. इतकी शांत की मला स्वतःच्या श्वासाचाही आवाज ऐकू येत होता. मी एका अंधाऱ्या कोठडीत बसलो होतो. भिंती ओलसर होत्या आणि हवेत घाम, रक्त आणि मृत्यूचा वास होता. आज आपण इतिहासाची काही अशी पानं उलगडणार आहोत जी नेहमी अंधारातच राहिली. आज इतिहासाच्या त्याच अंधारातून मी थेट तुमच्याशी बोलणार आहे. मी बटुकेश्वर दत्त. तर मंडळी, चला तर मग या विसरल्या गेलेल्या आयुष्याच्या प्रवासात आपण उडी घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत तर एक विसरलेला अमर क्रांतीवीर, क्रांतीची ती ठिणगी आणि बॉम्ब, काळ्या पाण्याची भयंकर शिक्षा, भारत छोडो आंदोलनातील माझं एकाकीपण, स्वातंत्र्यानंतरचा संघर्ष आणि शेवटी या सर्व घटनांचा एक कालक्रम. भाग 1. विसरलेला अमर क्रांतीवीर, हुतात्म्यांच्या सावलीत जगताना. माझ्या हातांवर आजही साखळदंडांच्या त्या खोल खुणा आहेत. शरीरावर ब्रिटिशांच्या अमानुष अत्याचारांचे व्रण होते. पण तुम्हाला सांगतो, शरीरापेक्षा जास्त खोल जखमा मनावर होत्या. एकच प्रश्न मला आयुष्यभर सतावत राहिला. माझी चूक एवढीच होती का की मी फाशी गेलो नाही? जे फासावर चढले ते कायमचे प्रकाशात राहिले आणि मी मात्र कायमचा अंधारात ढकलला गेलो. आज आपण सगळे भगतसिंगांना ओळखतो, बरोबर? त्यांचे फोटो घराघरात आहेत. त्यांच्या घोषणा आजही आपल्या रस्त्यांवर घुमतात. ते एक अमर, सन्मानित हुतात्मा झाले आणि ते योग्यच आहे. पण त्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून उभा असलेला मी हळूहळू इतिहासाच्या पानांमधनं कसा गायब होत गेलो हे खूप भयानक आहे. मी जिवंत राहिलो ना, बस हाच माझा गुन्हा ठरला. देशाने मला विसरून त्या अंधारात कुढत जगायला सोडून दिलं. भाग 2. ठिणगी आणि बॉम्ब, एका क्रांतिकारकाची जडणघडण. 1910 साली बंगालमध्ये जन्मलेला एक सामान्य मुलगा, तो क्रांतिकारक कसा झाला? भारत तेव्हा इंग्रजांच्या बुटाखाली अक्षरशः चिरडला जात होता. मी लहान असतानाची एक घटना मला आजही लख्ख आठवते. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने एका म्हाताऱ्या भारतीयाला रस्त्यावर विनाकारण ढकलून दिलं. तो अपमान थेट माझ्या मनावर कोरला गेला. त्यानंतर मी स्वामी विवेकानंदांचे विचार वाचले आणि माझ्या आतली आग आणखी भडकली. मग काय, कानपूरला गेलो आणि तिथेच माझी भेट भगतसिंगांशी झाली. आम्ही फक्त मित्र नव्हतो बरं, आम्ही रक्ताचे भाऊ बनलो. आणि मग आम्ही देशासाठी गुप्तपणे बॉम्ब बनवण्याची तयारी सुरू केली. तर इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 8 एप्रिल 1929चा तो सेंट्रल असेंब्ली बॉम्बस्फोट कोणाचाही जीव घेण्यासाठी अजिबात नव्हता. भगतसिंग मला स्पष्ट म्हणाले होते, दत्त, हा बॉम्ब कोणाला मारण्यासाठी नाहीये, तर या बहिऱ्या सरकारला जागं करण्यासाठी आहे. आमचा उद्देश फक्त त्या मगरूर ब्रिटिशांना हादरवणं आणि आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोचवणं होता. तो पूर्णपणे एक निरुपद्रवी बॉम्ब होता, पण त्याने जो धूर उडवून दिला ना, तो संपूर्ण जगाने पाहिला. भाग 3. काळ्या पाण्याची शिक्षा. शरीर मोडले पण आत्मा नाही. असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यानंतर आमच्याकडे तिथून पळून जाण्याची पूर्ण संधी होती. पण आम्ही पळालो नाही. का? कारण भारतीयांना आता मृत्यूची भीती वाटत नाही, हे आम्हाला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून दाखवायचं होतं. आणि त्यानंतर सुरू झाला तो तुरुंगातला खरा नरक. त्या कोठड्या इतक्या लहान होत्या की धड पाही पसरता येत नसत. जेवणाचं म्हणाल तर त्या पाण्यासारख्या डाळीत रोज किडे तरंगत असायचे. रोज अमानुष मारहाण, तासनतास उभा राहण्याची भयंकर शिक्षा. आम्ही अन्न नाकारलं, एक प्रदीर्घ उपोषण सुरू केलं. शरीर प्रचंड अशक्त झालं होतं, मरण समोर दिसत होतं, पण आम्ही झुकणार नव्हतो. आणि मग माझी रवानगी झाली अंदमानच्या त्या कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये, ज्याला आपण काळं पाणी म्हणतो. समुद्राच्या मध्यभागी असलेलं ते ठिकाण जणू मृत्यूचंच बेट होतं. तिथे आम्हाला बैलासारखं तेलाच्या घाणीला झुंपलं जायचं. ते जड लोखंडी चाक फिरवत फिरवत माझे हात अक्षरशः फाटायचे. भळाभळा रक्त यायचं. आणि समजा थकल्यामुळे काम थोडं जरी थांबलं ना, तर पाठीवर चापकाचे भयंकर फटके बसायचे. 23 मार्च 1931, ती काळे रात्र मी कधीच विसरू शकत नाही. माझा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिघही हसत हसत फाशीवर चढले. या अमर हुतात्म्यांच्या आठवणीनं आजही माझा श्वास कोंडतो. त्या रात्री माझ्या आतलं काहीतरी कायमचंच तुटलं. देश त्यांना अमर म्हणू लागला, देव मानू लागला. पण मी जिवंत राहिल्याचा तो भयंकर अपराधीपणा मला आतल्या आत आयुष्यभर खात राहिला. भाग 4. भारत छोडो आणि एकाकीपण, एकटा लढा सुरूच. जेव्हा मी त्या काळ्या पाण्यावरून तुरुंगातून बाहेर आलो, तेव्हा माझं शरीर पूर्णपणे कोलमडलं होतं.
पण माझ्या आतल्या क्रांतीची धग तशीच होती. 1942 मध्ये महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केलं. मग मी असं शांत कसा बसणार? मी पुन्हा एकदा त्या आंदोलनात उडी घेतली आणि मला पुन्हा अटक झाली. पण ह्यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती. ह्यावेळी माझ्यासोबत माझा भगतसिंग नव्हता. मी या लढाईत आता पूर्णपणे एकटा पडलो होतो. त्या अंधाऱ्या, एकट्या कोठडीत बसताना मला सतत भगतसिंगांची आठवण यायची. त्यांचे शब्द, त्यांचा तो खणखणीत आवाज माझ्या कानात सतत घुमायचा. कधीकधी तर मला चक्क भास व्हायचा की ते माझ्यासमोर उभे आहेत आणि मला म्हणतायत, लढाई अजून संपलेली नाही दत्त. खरं सांगतो, याच शब्दांनी मला त्या कमकुवत आणि आजारी शरीरासह पुन्हा तो तुरुंगातला नरक आणि ते भयंकर एकाकीपण सहन करण्याची प्रचंड ताकद दिली. भाग 5. स्वातंत्र्योत्तर संघर्ष. स्वतंत्र देशात भाकरीसाठीची लढाई. 15 ऑगस्ट 1947. अखेर आपला भारत देश स्वतंत्र झाला. गर्दीत माझा मोठा सत्कार होत होता. फुलांचे हार घातले जात होते. पण ज्या माझ्या मित्रांनी हे स्वातंत्र्य पाहण्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, ते आज हे पाहायला जिवंत नव्हते. त्यांच्या आठवणींच्या दाट सावलीत माझ्या स्वातंत्र्याचा तो आनंद कुठेतरी हरवून गेला होता. आणि इथून एक अतिशय विदारक वास्तव समोर येतं. हे सत्कार फक्त काही क्षणांचे, दिखाव्याचे होते. खरं वास्तव हे होतं की माझी पत्नी अंजली आणि माझ्या लहान मुलीसोबत मी अतिशय हलाखीचं, दारिद्र्याचं जीवन जगत होतो. खिशात दमडी नव्हती, उरल्या होत्या त्या फक्त भूतकाळातील जखमा. माझ्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी मला काय काय करावं लागलं माहितीये? कधी एका सिगरेट कंपनीत कामगाराचं काम केलं, तर कधी टुरिस्ट एजंट म्हणून रस्त्यावर भटकावं लागलं. विचार करा, एकेकाळी ज्या हातांनी देशासाठी बॉम्ब उचलला होता, तेच हात आता रोजच्या 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करत होते. माझ्या शेवटच्या दिवसांत डायरीच्या पानांवर मी हेच दुःख लिहून ठेवले की मी या देशाला माझं सर्वस्व दिलं, पण माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी मात्र मी काहीच करू शकलो नाही. वर्षानुवर्षे तुरुंगात सहन केलेल्या त्या अमानुष अत्याचारांनी माझं शरीरातून पूर्णपणे पोखरून निघालं होतं. कॅन्सर आणि टीबी या भयंकर आजारांनी ग्रासलेल्या अवस्थेत मी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत होतो. पण या असह्य वेदनेच्या काळातही मला एक खूप मोठा आधार मिळाला. तो आधार होता भगतसिंगांच्या 85 वर्षीय वयोवृद्ध आईचा, विद्यावती देवींचा. त्यांनी माझ्या अंतिम दिवसांत माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवला. तो आईचा स्पर्श माझ्यासाठी या जगातील सर्वात मोठी संपत्ती होती. भाग 6. शैक्षणिक आढावा आणि कालक्रम. एका सावलीचा वारसा. तर आता आपण पाहूया की हा संपूर्ण घटनाक्रम कसा उलगडत गेला. माझ्या आयुष्याचा हा संपूर्ण प्रवास काही असा उलगडतो. 1910चा तो जन्म, 1919चं ऐतिहासिक सेंट्रल असेंब्लीचं बंड, 1931ची ती काळरात्र जिथे माझ्या साथीदारांना फाशी झाली, त्यानंतर 1942च्या भारत छोडो आंदोलनातील माझा सहभाग, 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य आणि शेवटी 20 जुलै 1965 रोजी एका अंधाऱ्या खोलीत आलेला माझा मृत्यू. हा एका सावलीत जगलेल्या आणि विरून गेलेल्या आयुष्याचा जिवंत इतिहास आहे. माझ्या मृत्यूपूर्वी माझी फक्त एकच अंतिम इच्छा होती. मी सरकारला विनंती केली होती की माझे अंतिम संस्कार भगतसिंगांच्या समाधीजवळच करण्यात यावेत. कारण आयुष्यभर मी त्याच्या सावलीत लढलो होतो आणि मृत्यूनंतरही मला माझ्या भावाच्या शेजारीच राहायचं होतं. आज तिथे हा पुतळा उभा आहे हे खरंय, पण तो सन्मान मिळायला खूप खूप उशीर झाला होता. जाता जाता आपण सर्वांनी एक विचार नक्की करायला हवा. आपण कायम फक्त मरण पावलेल्या हुतात्म्यांनाच साजरे करणार आहोत का? की ज्यांनी जिवंत राहून अत्यंत गरिबीत आणि शांततेत हालअपिष्टा सहन केल्या, त्या विस्मृतीत गेलेल्या नायकांनाही आपण कधीतरी आठवणार आहोत? ज्यांनी या देशासाठी स्वातंत्र्य आणलं, त्यांना प्लीज कधीही विसरू नका. मी बटुकेश्वर दत्त, एक विस्मरणात गेलेला क्रांतीवीर. इन्कलाब जिंदाबाद.